राज्याच्या विधानसभा निवडणुकीचे रिझल्ट जे आहेत ते समोर आलेले आहेत। आजचा सर्व आमदारांचा पहिला दिवस आहे। मीरा भाईंदर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून नरेंद्र मेहता हे भारी बहुमताने विजयी झालेले आहेत। विद्यमान आमदार गीता जैन यांचं डिपॉझिट देखील या ठिकाणी त्यांनी जप्त केलेले आहे। आजची त्यांची सकाळची पहाट कशी असणार आहे थेट आपण त्यांच्या घरून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत नरेंद्र मेहता जी आहेत। सर, सर्वप्रथम साम टीव्हीच्या वतीने तुमचं स्वागत आहे। धन्यवाद। आमदार झाल्यानंतर आजचा पहिला दिवस आहे, पहिली सकाळ आहे, कसं फील करताय तुम्ही? नाही, खरं अभिनंदन करा की गेल्या 6 महिन्यापासून रोज धावपळ आणि शेवटचं 1 महिना तर मेंटली प्रेशर असतो। माणूस किती आपण ठरवलं की आपण जिंकणार तर एक एक प्रेशर जो असतो तो प्रेशर होतं। खरं म्हणजे आजच झोप आली असं बोलायला काही हरकत नाही। अँड टुडे आय एम फिलिंग द रिलॅक्स असं वाटतं। तर बऱ्याचशा काही करण्यासारख्या लोकांचं, कारण ज्यावेळी एवढं विश्वास लोकांचा मिळतो त्यावेळी खरं आपण विचारतो, अजून आपण प्रेशरमध्ये असतो की आता ह्याला न्याय दिला पाहिजे आपण, कारण जनतेने खूप विश्वासाने आपल्याला मतदान केलं आहे आणि नक्की आम्ही तो प्रयत्न करणार आणि हे सरकार स्थापित झालं की कामाला लागू। मागच्या निवडणुकीत बंडखोर ज्या गीता जैन होत्या त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या। भाजपकडून तुम्हाला तिकीट मिळाली होती, तुमची हार झाली होती। मात्र या निवडणुकीत थेट तुम्ही गीता जैन यांचं डिपॉझिट जप्त केलं। कसं काय नियोजन होतं तुमच्या निवडणुकीचं? बघा, मागच्या वेळी हे गीता जैन मॅडम आमच्यासोबत होती, त्यांना आम्ही महापौर केलं, पक्षात होते। आता पक्षात ते आत्महत्या काय भितरघात करत होते कधी आमच्या लक्षात आलं नाही आणि त्या हिशोबाने बोलतो ना, घर का भेदी लंकाडा आहे, तो ओव्हर कॉन्फिडन्स आम्ही होतो। त्यामध्ये कोणाकोणाला त्यांनी फोडलं आहे, कोणाला काय सोबत घेतलं लक्षात कधी आलं नाही आणि आम्ही एवढं कामं शरद केलं तर आम्ही हे असं वाटलेलं की आपण ही निवडणूक कामाच्या आधारावर जिंकू, पण त्या हिशोबाने थोडं आम्हीसुद्धा गाफील राहिलो। काही बातम्या त्यांनी पसरवल्या, काय तथ्य नव्हतं, अशा प्रकारचे आरोप त्यांनी लावले, प्रतिआरोप आम्ही खुलासाही केला नाही। जाऊ द्या, काय खुलासा करायचा यांचं, पण शेवटी ते लोकांना असं वाटलं हेच खरं आहे का, आणि बोलतो ना झूठ के पैर ज़्यादा दिन नहीं होते सच एक दिन। तसंच आता झालं की तिने जे काही आश्वासन केली होती, जे काही बोलली होती ते प्रॅक्टिकली तसं झालं नाही आणि मग लोकांनी आता तो निर्णय घेतला। तसेच आम्ही यावेळेस सावध राहिलो। आम्ही निवडणूक निवडणूक लढवली, एक पक्षाचा कार्यकर्त्याच्या माध्यमातून लढवली, एक आमची व्यक्तिगत टीम आहे त्यांच्या माध्यमातून। काही एक ठिकाणी धोका झाला, दुसरी ठिकाणी होता कामा नये, कारण की विश्वास नव्हता। परंतु मी मनापासून कार्यकर्त्यांचा आभार व्यक्त करतो। यावेळी तसं काही घडलं नाही, सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून काम केलं। राज्यातल्या मतदारांनी, जनतेने जो आहे तो महायुतीला कौल दिलेला आहे। कोण मुख्यमंत्री व्हावं, काय इच्छा आहे तुमची? आणि देवेंद्र फडणवीस जे मुख्यमंत्री व्हा, बघा 2014 ते 19 ते मुख्यमंत्री होतो मी, या भागातला आमदार होतो। आपण बघितलं असेल की कितींदा ते मीरा भाईंदरला आणि ज्या वेळी आले काही ना काही शहराला दिलं। आज जो शहर आपण बदललं बघतोय त्यामध्ये देवेंद्र फडणवीसनी नेहमीच मीरा भाईंदरला एक वेगळ्या भूमिकाने त्यांनी बघितलं। रामभाऊ माळगीकडे त्यांना येणं जाणं होतं, त्यावेळी मी जे मागतो त्यांनी दिलेलं आहे आणि आताही मला विश्वास आहे मीरा भाईंदरवर त्यांचं प्रेम आहे आणि ते नक्कीच या शहरात जे काय आम्ही आश्वासन केलं ते पूर्ण करतील। राज्यात देवेंद्र आणि मीरा भाईंदरमध्ये नरेंद्र हे गणित जुनं आहे आणि आपण एक टर्म विधानसभेवर होतात, संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला ओळखतो। काय तुमची मंत्री पदाची काय इच्छा वगैरे आहे? नाही बघा, मी तेवढी इच्छा व्यक्त केली नाही। शेवटी मी सांगतो की यावेळी एकच लक्ष होतं की आपण या निवडणूकमध्ये सामोरं जाऊन निवडणूक जिंकायची, लोकांचा विश्वास जिंकायचा, एवढंच विचार पहिला स्टेपला होता। हे आता जनताने आशीर्वाद दिलं, आता पुढे बघता येईल, परंतु इच्छा तेवढीच होती की यावेळी परत एकदा आपण निवडून विधानसभेवर गेलो पाहिजे। येणाऱ्या आता महापालिकेच्या निवडणुकाच तात्काळ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे, त्यासाठी काय असणार तुमचा प्लॅन? त्यासाठी तर मी दिवस रात्र मेहनत करणार आहे, कारण की भारतीय जनता पक्ष 61 नगरसेवक आहे, इतर पक्षातले 68 आले, तर ह्यावेळी त्याच्यापेक्षा जास्त जागा आली पाहिजे। त्यासाठी आतापासून नियोजन करणार। या विधानसभा निवडणूकमध्ये आम्हाला कुठे फायदा कुठे नुकसान ह्याचं एक विश्लेषण करून कुठे नाराजगी आहे, कुठे काय, बऱ्याच ठिकाणी नगरसेवकावर नाराजगी आहे, काही ठिकाणावर पक्षाने पोचू शकले नाही, अशा ठिकाणी आम्ही पोचू आणि नाराजगी दूर करून आणि परत कडी मेहनत करणार की यावेळी पण 2/3 मेजॉरिटी भाजपची मीरा भाईंदरला आली पाहिजे। आपण पाहू शकतो 2014 नंतर 2024च्या निवडणुकीत पुन्हा एकदा दुसऱ्यांदा नरेंद्र मेहता जे आहेत ते मीरा भाईंदरवर विजयी झालेले आहेत। जनतेने जे आशीर्वाद दिले आहेत त्यांचा विश्वास जो आहे तो सार्थ ठरवणार। येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपची सत्ता आणण्यासाठी दिवस रात्र एक करून मेहनत करणार, अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी साम टीव्हीशी बोलताना दिले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रसादसह महेंद्र वानखेडे, साम टीव्ही, मीरा भाईंदर।
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.